केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिरूर येथील खरेदी विक्री संघाला भेट दिली। विकास कार्यकारी सोसायटीतील अनेक सभासदांनी व पक्ष कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांची भेट घेतली आणि निवेदन दिले। देशातील सहकार्याचे जाळे हे ग्रामीण भागातील विकास कार्यकारी सोसायटीवर अवलंबून असून प्रत्येक गावातील विकास सोसायटी म्हणजे गावातील अर्थकारणाचा प्रमुख स्रोत आहे। जर या सोसायटी बंद पडल्या तर गावचा विकास ठप्प होतो। त्यासाठी पुढील काळामध्ये विकास सोसायटी सक्षमपणे चालवण्यासाठी त्यांना सहकार खात्यातून ताकद देण्याचं काम करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले। सोसायटी पुन्हा चांगल्या जोमानं चालेल यासाठी जिल्हा मिनिस्टर, जिल्हा बँकेचे चेअरमन, गरज पडल्यात राज्य सहकारी बँकेचे संचालक यांच्याशी बोलून सोसायट्यांसाठी योग्य ती मदत केली जाईल। प्रत्येक गावात असणारी विकास कार्यकारी सोसायटी म्हणजे नागरिक व त्यांच्या कुटुंबियांची अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जोडली गेलेली एक संस्था आहे व ती नागरिकांच्या जीवनाशी जोडली गेलेली आहे। म्हणून सुरळीत व सक्षमपणे चालेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। भारतीय जनता पक्षाचे संदीप भोंडवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचारणे, तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष शरद कालेवार, संतोष मोरे, जाकीर पठाण, नवनाथ जाधव, शिरूर विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अप्पासाहेब वरपे, प्रकाश थोरात, केशव लोखंडे, दोला खेडकर, सर्जेराव दसगुडे, जालिंदर पवार, शरद पवार, विजय नरके इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। म्हणजे गावातल्या प्रत्येक नागरिकाशी, त्याच्या कुटुंबाशी एक अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जोडली गेलेली एक संस्था आहे आणि त्याचं संपूर्ण जे काही जीवन आहे, त्याचं रोजचं दिनक्रम आहे, हा या संस्थेशी गावातल्या विकास सोसायटीशी जोडलेला असतो आणि त्या सक्षमपणे चालल्या पाहिजे। ही खरं तर सरकाराची एक सर्वांचीच भूमिका असायला हवी, परंतु काही निश्चितपणे अडचणी याच्यात दिसत आहेत। तातडीनं आता लगेचच आपल्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी आश्वासित केलंय की काही काळजी करू नका, याच्यामध्ये काही बंधनं आलेत, काही मर्यादा आलेल्या आहेत आणि एकूण 8,000 मला वाटतं काही 3,371 सभासद आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 1,875 सभासद जे आहेत ते बिगर कर्जदार आहेत। तसं पाहिलं तर चांगली सोसायटी आहे, पण गेले 7-8 वर्ष खूप काही अडचणींना सामोरं जावं लागतं आणि खऱ्या अर्थानं गावातली विकास सोसायटी जर बंद पडली तर गावातला विकास ठप्प होतो आणि या सोसायट्यांवरती देशभरातलं सहकाराचं जाळं इतकं मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या इतक्या चांगल्या गावातल्या चांगल्या सोसायटीचं काम हे 100% पुढच्या काळात सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास मी सर्वांना या ठिकाणी केला आहे। त्यामुळे संबंधित लोक ही सोसायटी अत्यंत सुरळीतपणे चांगली पार पडेल याचे प्रयत्न आपण नक्की करू। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।